महाशिवपुराण कथा व समाप्ती मोठ्या संख्येने भाविक उपस्थित. शिवपुराण म्हणजे ज्ञानाचे महासागर आहे. श्री महेश महाराज पांडव. गेली 7 दिवसांपासून खर्डा शहरात महाशिवपुराण कथा चालू असून गणेश जयंती निमित्त कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी जमलेल्या हजारो भाविकांना संबोधित करताना श्री महेश महाराज पांडव म्हणाले की शिवपुराण मनापासून श्रवण करून त्यातील शिवभक्ती सर्वांनी मनापासून करून 1000 बेलपान 1000 फुल अर्पण करावेत. शिवपुराणात जेवढं ज्ञान प्राप्त करून घ्यावे तेवढे कमी आहे. त्यामुळे शिवपुराण म्हणजे ज्ञानाचे महासागर आहे असा उपदेश त्यांनी भक्तांना दिला. हे संगीत बालबुद्ध शिवपुराण ऐकण्यासाठी हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते. खर्डा शहरातून आज गणेश जयंती असल्यामुळे खर्डा शहरातून रथातून श्री गणेशच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. आपल्या अंगणात सडा रांगोळी काढण्यात आली होती. बँड लावण्यात आला होता. महिलांनी फुगडी खेळली. गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषाने खर्डा दुमदुमला. सायंकाळी महाप्रसादाचं नियोजन करण्यात आले होते. महिलांची उपस्थिती प्रचंड प्रमाणात होती. गणेश जयंती निमित्त राम मंदिर येथे पाळणा गीत गाऊन गणेश जयंती साजरी केली. या कार्यक्रमाचं आयोजन गेली 6 वर्षापासून श्रद्धा गणेश मंडळ खर्डाचे कार्यकर्ते लोक वर्गणीतून करतात. पंचक्रोशीतील जनतेसमोर त्यांनी एक आदर्श घडवला आहे. काळेच्या कार्यक्रमासाठी कस्तुरीबाई मठाचे श्री 108 महंत पागल बाबा सीताराम गडाचे हरिभक्त पारायण इगोले महाराज उपस्थित होते. त्यांनी भाविकांना धार्मिक संदेश दिला. या कार्यक्रमात धनंजय साबळे आचारी यांनी स्वादिष्ट भोजन बनवले. यावेळी श्रद्धा गणेश मंडळाचे कार्यकर्ते बापूसाहेब ढगे, रवी काका कुलकर्णी, हनुमंत गोलेकर, बंडू काका चावणे, राजन शेठ सहा, सूर्यकांत वैद्य, संजू शेठ पेडगावकर, श्रीराम वाले, आसाराम शेठ लड्ड, सचिन रोकडे, दीपक गोलेकर, प्रशांत चावणे, संतोष शेठ रासने व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश जयंतीचा गणेश जन्म होईल आणि त्यानंतर 6 वाजता महाप्रसाद कार्यक्रम सुरू होईल. महिलांची जेवणाची वेगळी व्यवस्था आणि पुरुषांची जेवणाची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. पूर्ण गावातील आणि पंचक्रोशीतील सुद्धा भाविक मंडळी यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्या. आज सायंकाळी गणेश जन्म झाल्यानंतर सायंकाळी ठीक 6 वाजता हा कार्यक्रम होईल. महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होईल. महिलांची वेगळी व्यवस्था, पुरुषांची वेगळी व्यवस्था जेवणाची या ठिकाणी आयोजकांनी केलेली आहे. याची सर्व माता भगिनींना नोंद घ्या. तुमच्या सहित आजूबाजूचे सर्व माता भगिनी भाविक सर्वांना जेवण हा शिवपुराणाचा महाप्रसाद सर्वांच्या मुखामध्ये जाऊ द्या. चला द्रोणवाले आयोजक कार्यकर्ते गेटवर थांबा. चला बाबाजी थांबलेले आहेत, ते आशीर्वाद देतील. महेश महाराज आहे मुद्दाम, त्यांना उशीर होतो खरं म्हणलं तर. त्यांना बीडला जायची गडबड आहे, परंतु सर्वांना दर्शन दिल्यानंतर ते जाणार आहेत. संध्याकाळी सर्वांनी 6 वाजता महाप्रसादाला यायचंय. माता
वाजल्या चांदीची वाटी सोन्याचा चमचा दूध पाजी अम्मा चांदीची वाटी सोन्याचा चमचा दूध पाजी अम्मा नीज नीज भासो बाळा नको वाजू रे गुळगुळा नीज नीज भासो बाळा नको वाजू रे गुळगुळा चांदीचा पा आव्हा जर बिगर ह्याचा सावने या वर घ्या डोका बटाटे येता येते दिसत नाही होय योगाशी मालिक मला घेणार आहे मालिक सालाबादप्रमाणे आज खर्डा शहरात गणेश जयंतीनिमित्त शिवपुराण कथा लावली होती. त्यात 7 दिवस महिलांनी खूप त्यांचा चांगला लाभ घेतला व आज गणपतीच्या ग्रंथाची गावात मिरवणूक काढली. त्यात सर्व महिलांनी जास्तीत जास्त भाग घेतला व त्यात फुगड्या खेळ अनेक खेळून त्यांनी मनोरंजन केलं व आज या ठिकाणी सगळ्यांनी प्रसादाचा सगळ्यांनीच लाभ घेतला. 7 दिवस महाशिवपुराण कथा इथं चालू होती गणेश जयंतीनिमित्त. आम्हाला हे 7 दिवस कथेचे कसे गेले त्याचे एकदम कळलं नाही. आज महाप्रसादाचं जेवण होतं की बघा सगळे भरपूर लोकांनी जेवण गेले. कार्यक्रमाला प्रतिसाद दिला, अन्नदानाला प्रतिसाद दिला आणि समाधानकारक सगळा कार्यक्रम पार पाडला. जेवण अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. व्यवस्थित झालं आणि लोक अन्नदानाचा आनंद व्यवस्थित घेतला लोक. आम्ही आलेल्या सर्व भावी भक्तांचं श्रद्धा गणेश मंडळ तर्फे स्वागत करतो.